नमस्कार मंडळी, आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि प्रत्येक दाम्पत्यासाठी उपयोगी विषयावर चर्चा करणार आहोत। ते विषय म्हणजे बीजसंस्कार व गर्भसंस्कार। आजच्या घडीला अनेक जोडप्यांना गर्भधारणेच्या समस्यांचा सामना करावा लागतोय। काहींना मूल होत नाही, तर काही वेळा झालेल्या बाळात जन्मजात समस्या असतात। याशिवाय लहान मुलांमध्ये साखर, थायरॉइड यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे। तर एक उत्तम निरोगी पिढी घडवण्यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी आयुर्वेदात बीजसंस्कार व गर्भसंस्कार यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बीजसंस्कार म्हणजे काय, पंचकर्म व त्यांचे महत्त्व, आहार व औषधांचे नियोजन आणि मनशांतीसाठी ध्यान व योगाचा उपयोग। चला तर मग सुरुवात करूया। गर्भधारणेसाठी उत्सुक असणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये बऱ्याच दाम्पत्यांना मुले होत नाहीत, असे सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते। एकूणच बाळ न होणे, झालेल्या बाळात काहीतरी जन्मजात रोग होण्याची अनुवांशिकता असणे, बाळ झाल्यावर त्याला साखर व थायरॉइडच्या अनियंत्रणाचा त्रास असणे असे होताना दिसते। एक स्वस्थ पिढी जन्माला यावी, स्त्री पुरुषांमध्ये असलेले दोष पुढे न जाता त्यांच्यात असलेले गुण वाढावे, घराण्यात एखाद्या रोगाची अनुवांशिकता असल्यास ती पुढच्या पिढीपर्यंत जाऊ नये, यासाठी आयुर्वेदात बीजसंस्काराला महत्त्व दिले आहे। बीज अर्थात स्त्री व पुरुषात असलेले बीजांड व शुक्राणू। बीजसंस्कार अर्थातच गर्भधारणेपूर्वी करायला हवेत। गर्भसंस्काराची सगळ्यात पहिली पायरी आहे ती म्हणजे बीजसंस्कार। बीजसंस्कार कसे करायचे? आयुर्वेदात सांगितलेले आहे की गर्भधारणेसाठी उत्सुक असणाऱ्या दाम्पत्यांनी सर्वप्रथम शरीराची शुद्धी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। स्त्री व पुरुषाने सर्वप्रथम स्नेहन, स्वेदन वगैरे पूर्वतयारी करून नंतर वमन विरेचनाद्वारे शरीर शुद्धी करून घ्यावी व क्रमाक्रमाने प्रकृतीनुरूप आहार व आचरण करावे। अर्थातच शरीरशुद्धी हा बीजसंस्कारामधील खूप महत्त्वाची बाब आहे। बऱ्याचदा गर्भसंस्कार केलेले दाम्पत्य जेव्हा संतुलन क्लिनिकमध्ये येतात तेव्हा पंचकर्म केलेले नाही, दिवस राहण्यापूर्वी फारशी काही माहिती नव्हती म्हणून काही केले नाही, पण गर्भधारणेनंतर मात्र पूर्ण खबरदारी घेतली, गर्भसंस्कार केले असे सांगतात। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की गर्भसंस्कारामध्ये बीजसंस्कार आणि बीजसंस्कारामध्ये पंचकर्म महत्त्वाचे असते। हे केले नाही तर गर्भसंस्काराचा महत्त्वाचा टप्पा संततीच्या आरोग्याच्या दृष्टीने गाठला जात नाही। त्यामुळे गर्भसंस्कार व बीजसंस्कार कसे करावे हा आपण आज बघूया। पंचकर्म म्हणजे 5 कर्मे प्रत्येकाला करावी लागतातच असे नसते। उलट पंचकर्मे हे व्यक्तीचे वय, प्रकृती, अनुवांशिकता वगैरेंचा विचार करून ठरवली जातात। उदाहरणार्थ, प्रकृतीनुरूप कुठल्याही प्रकारची तेले अभ्यंगासाठी वापरावीत, कशा प्रकारचे तूप, तेल अंतर्स्नानासाठी वापरावे, विशेषतः वमन, विरेचन, बस्ती यांच्या सहाय्याने शरीरशुद्धी कशा प्रकारे करावी व वीर्यबल द्यावे, या सगळ्यांचा विचार यामध्ये करणे आवश्यक असते। शास्त्रशुद्ध पंचकर्म केल्याने बीजशुद्धी होते, त्यांची ताकद वाढते। एवढेच नव्हे तर पंचकर्म करण्याचे सर्व फायदे मिळतात। उदाहरणार्थ, त्वचेची कांती सुधारते, इंद्रियांची कार्यक्षमता वाढते, पचनशक्ती सुधारते, जेणेकरून खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन शरीरात साररूपी ताकद मिळायला मदत मिळते। बल वाढते, शरीरात आलेल्या रोगांचे बल कमी होते। एवढेच नव्हे तर आत्मा व मन ही दोन्ही प्रसन्न होतात, शरीरात वीर्यवृद्धी होते। या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्री पुरुषांमध्ये असलेले प्रेम व आकर्षण वाढवायलाही मदत मिळते। शारीरिक व मानसिक शक्ती वाढल्यामुळे गर्भधारणा झाल्यावर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे ताण सहन करण्याची शक्ती वाढते। शरीर शुद्धीनंतर पुरुषांमध्ये वीर्य वाढण्याच्या दृष्टीने
आयुर्वेदात सुचवलेल्या वीर्यवर्धक बस्त्यांची योजना गरजेनुसार करता येते. स्त्रियांच्या बाबतीत मात्र विशेष विचार करावा लागतो, कारण ज्या ठिकाणी गर्भाचा 9 महिने विकास होणार असतो ते गर्भाशय पूर्णपणे निरोगी असणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरशुद्धी झाल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने उत्तरबस्ती करून घेण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे. खरे तर जोपर्यंत गर्भधारणा होत नाही तोपर्यंत गर्भधारणा झाल्यानंतर दर महिन्याला उत्तरबस्ती करावी असे सांगितलेले आहे. पण किमान वैद्यांच्या सल्ल्याने 2 ते 3 महिने तरी उत्तरबस्ती करून घ्यावी. यामुळे गर्भाशयाची ताकद वाढायला मदत मिळते. विशेषतः औषधांचा वापर केल्याने गर्भाशयाच्या आतील स्तर व्यवस्थित तयार व्हायला मदत मिळते. गर्भाचा विकास व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांमधून तयार होणारे अडथळे कमी व्हायला मदत मिळते. त्यामुळे गर्भस्राव, गर्भपात किंवा अकाली प्रसव होण्यापासून प्रतिबंध व्हायला मदत मिळते. शरीरशुद्धी झाल्यानंतर दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे रसायनांचे सेवन करणे. रसायन हे आयुर्वेदाच्या दृष्टीने परिष्कृत अन्न असते, जे शरीरात बल वाढवते, वीर्यवृद्धी करते, तसेच रोगप्रतिकारक क्षमताही वाढवते. आयुर्वेदात वेगवेगळी रसायने सुचवलेली आहेत. उदाहरणार्थ स्त्रियांसाठी शतावरी, आवळा, दुर्वा, शिंगाडा आणि पुरुषांच्या शुक्र धातुवृद्धीसाठी अश्वगंधा, कवचबीज, बला वगैरे वनस्पती उत्तम असतात असे सांगितलेले आहे. अशोक व कोरफड या वनस्पती स्त्रियांसाठी विशेष उत्तम सांगितलेले आहेत. या सगळ्या वनस्पतीपासून केलेले अशोकादी घृत स्त्री संतुलन, कल्प स्त्रियांनी बीज संस्कारांच्या वेळी रसायन म्हणून सेवन करावे. त्याचबरोबरीने धात्री रसायन, सॅनरोज वगैरे शुक्रवर्धक द्रव्यांपासून तयार केलेली रसायने नक्की घ्यावी. पुरुषांसाठी कोक्षुरादी चूर्ण, शतावरी चूर्ण, चैतन्यकल्प, मॅरोसन वगैरे उपयोगी ठरतात. गर्भधारणेपूर्वी किमान 3 महिने तरी स्त्री व पुरुष यांनी आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. आयुर्वेदानुसार शुक्रधातू तयार होण्याच्या क्रियेला 1 महिन्याचा अवधी लागत असतो. त्यामुळे गर्भधारणेसाठी शुद्ध बीजाची आवश्यकता असल्यामुळे तयारीसाठी थोडा वेळ देणे आवश्यक असते. शुक्रधातू पोषक व वीर्यवर्धक आहार दोघांनीही नक्की करावा. आहारात गायीचे नैसर्गिक दूध, साजूक तूप, लोणी, खडीसाखर, रात्रभर पाण्यात भिजवलेले 4 ते 5 बदाम, 8 ते 10 मनुका, अक्रोड, काजू नक्की ठेवावे. आठवड्यातून 1 ते 2 वेळा सुक्या मेव्याचा हलवा करून घेतला तरी चालते. बरोबरीने संतुलन अमृत शर्करायुक्त पंचामृत घेणे योग्य ठरते. अमृत शर्करामध्ये असलेले सोने, केशर, शतावरी वगैरे घटक शुक्रवृद्धीसाठी उत्तम असतात. बरोबरीने जमल्यास उभयंतांनी शिंगाड्याची खीर, उडदाची खीर खाण्यात ठेवावी. आठवड्यातून 2-3 वेळा तरी डिंकाचे लाडू आहारात असलेले चांगले. तसेच खारीक डिंक, खसखस, खोबरे, खडीसाखर खाण्यात असलेले चांगले. स्त्रियांनी शुक्रधातू बरोबरच रक्तधातूची काळजी घेणे ही आवश्यक असते. त्यासाठी आहारात सफरचंद, काळ्या मनुका, डाळिंब, अंजीर, केशर, पालक, बीटरूट, गाजर नक्की ठेवावे. चांगल्या प्रतीचे गव्हाचे पीठ, चांगल्या प्रतीचे तांदूळ, नाचणी सत्व, ज्वारी वगैरे शुक्रधातू पोषक गोष्टी खाण्यात असाव्या. शक्यतो मांसाहार टाळलेला बरा. क्वचित कधी मांसाहार करण्याची इच्छा झाली तर नैसर्गिकरित्या केलेली अंडी व मांसाहार केला तर चालू शकते. जमत असल्यास रोज कमीत कमी आठवड्यातून 2 ते 3 वेळा पादाभ्यंग करावे. या सगळ्या गोष्टींचे पालन केल्यामुळे मानसिक ताण येत नाही किंवा संताप होत नाही, जे बाळाच्या भावी आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असते. दोघांनाही मोबाईल व स्क्रीनचा वापर कमी करावा. धूम्रपान, मद्यपान वगैरे व्यसनांपासून लांब राहावे. रात्रीची जागरणे टाळावी. सकाळी व्यायाम व योगासनांसाठी
वेळ द्यावा. सूर्यनमस्कार हार्मोन्सच्या संतुलनासाठी सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. तर मंडळी, बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे आरोग्यदायी संततीसाठी आयुर्वेदाचा प्रभावी मार्ग आहे. शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म, योग्य आहार आणि ध्यान योग यांचे सागण घालून आपण आपल्या बाळासाठी उत्तम आरोग्याची तयारी करू शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांसाठी खालील कमेंट करा. आम्ही पुढील व्हिडिओत उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा.